दुसऱ्यांचे मानसिक आरोग्य. ते मानसिक आरोग्य म्हटलं की मनाशी संबंधित असणार, ते तर सगळ्यांना लक्षात येतं. तर शरीर आणि मन हे खूप त्याचं जवळचं नातं आहे. शरीर म्हणजे शारीरिक आरोग्य आपण म्हणतो, ते शारीरिक आरोग्य आपण कसं ओळखणार? तर याच्यासाठी आपण बघतो की स्नायू किती आपले बळकट आहे किंवा हाडांची शक्ती किती आहे, हे सगळं बघितलं जातं. तसंच मानसिक आरोग्यामध्ये मनाची शक्ती, म्हणजे तुमचं मन किती एकाग्र होऊ शकतं, त्याची स्मरणशक्ती किती आहे, हे सगळं जे येतं ते मानसिक आरोग्याच्या ह्याच्यामध्ये येतं. आता जसं आपण बघतो की शारीरिक आरोग्य म्हटलं की आपण त्याच्यासाठी काय पाहिजे, ते व्यायाम करायला पाहिजे, आपण आहार तसा घेतला पाहिजे आणि पुरेशी झोप पण आपली व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी जर असत्या तर आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, हे जिथं आपण बघतो. तसंच आपलं मानसिक आरोग्याच्या बाबतीत पण आहे. तर आता मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर हे बघायच्या आधी आपण मन म्हणजे काय हे बघूया. म्हणजे मन म्हणजे आपल्याला कळलं की मग आपल्याला पुढच्या गोष्टी, म्हणजे मग त्याचं आरोग्य कसं चांगलं राखायचं, मग ते कसं, ते आपल्याला हळूहळू लक्षात येईल आणि मग ते आपण रोजच्या जीवनात पण ते आपण आणू शकू. तर मन म्हणजे काय, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे मनाबद्दल बोललं गेलं आहे ते आध्यात्मिक क्षेत्रामधलंच आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा जे आहे ते असंच आहे की मन कसं अस्थिर आहे ह्याच्याबद्दलच, म्हणजे भगवान सुद्धा त्याच्यामध्ये उवाच तेच आहे की असंशय महाबाहो मनोनिग्रह, म्हणजे मनाचा निग्रह करणे किंवा हे अतिशय अवघड आहे. मन कसं आहे तर वायूसारखं अस्थिर आहे, एका ठिकाणी ते स्थिर राहत नाही. हे जिथं आपण बघतो तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनाला म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राच्या ह्याच्याशी जोडलेले आहे. रामदास स्वामींनी तर मनाचे श्लोक आहेतच लिहिलेले, ते पण आपल्या सगळ्यांना आहेतच माहिती. तर मनाचं जे अभ्यास झालेला आहे तो ह्या दृष्टीने झाला आहे, पण पाश्चात्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ आलेले आहेत, ह्यांनी त्यांचा सखोल अभ्यास केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वर्तनाचं, जे मानवी जे आहे ते वर्तनाचं शास्त्र म्हणून त्याच्यामध्ये ते उदयास आलं आणि त्याच्यामध्ये मग तो शास्त्र म्हणून उदयास यायला त्यांनी मनावर खूप त्यांनी संशोधन केलं. वैज्ञानिक त्याच्यामध्ये त्यांनी खूप संशोधन केल्यामुळे ते शास्त्र म्हणून उदयास आलं. तर हे सगळं झालं मानसिक ह्याच्याबद्दल. तर आता मानसिक जे आरोग्य आहे तर ते कसं चांगलं राहील, जसे शरीराच्या बद्दल आपण बघितलं की आपल्याला कसं पाहिजे की व्यायाम पाहिजे, आहार पाहिजे.